महाराष्ट्र राज्य कृषी समिती आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने 4 तारखेपासून आम्ही संपावर गेलेलो आहोत। अंगणवाडी सेविका मी सांगलीची शुभांगी अशोक कांबळे। आम्ही सांगलीमध्ये विविध आंदोलनं केली, विविध रूपात सरकारपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यातलाच आज एक भाग म्हणून कडकडताई किंवा मरगुबाईचा गाडा, मरगुबाई कडक लक्ष्मी काय येते रस्त्यावर, तिच्या पोटाची जेव्हा खळगी भरत नाही तेव्हा ती रस्त्यावर उतरते आणि लोक घरोघरी ती भीक मागून जगत असते। तर आज आम्हाला ह्या मरगुबाईच्या रूपात सरकारकडे भीक मागायची वेळ आणलेली आहे। पण सरकारला मी ठासून सांगू इच्छिते की आम्ही भीक मागत नाही, तर ते आमच्या हक्काच्या मागण्या आहेत। ही आमच्या हक्काची मागणी, आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे, सेविकांना 26,000 पगार झाला पाहिजे, मदतनीस 22,000 झाला पाहिजे, पेन्शन बरोबर ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे, आम्हाला वेतनात घेतलं पाहिजे। आम्ही सरकारी कर्मचारीची कामं करतो तर आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे। आम्हाला काय इशारा देणार आहे? उन्हाळी सुट्टी मिळाली पाहिजे, आम्हाला वैद्यकीय रजा मिळाली पाहिजे। अशा विविध मागण्या आमच्या आहेत आणि त्या प्रलंबित आहेत। कित्येक वर्ष आम्ही 40 वर्ष हा लढा देत आहोत। अजूनही या गेंड्याच्या कातळ्याच्या सरकारचे डोळे उघडत नाही आहेत। तर सरकारने वेळीच जागं व्हावं, अन्यथा हा लढा आम्ही महिला त्याग करून, आम्हाला त्रास करून आम्ही शांततेनं लढा लढतो आहोत। पण याच्या पुढं जर सरकार डोळे उघडणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि मग तेव्हा काय त्याच्या आंदोलनाची दिशा वेगळी राहील। रस्ते अडवू, तुम्हाला सांगतो आम्ही त्यांची प्रेतयात्रा काढू आणि महिलांच्या केसाला हात लावत नाहीत, कात्री लावत नाहीत। आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला अशुभ मानलं जातं, पण आम्ही या सरकारच्या निषेधात महिला